श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण श्री स्वामी चरित्र सारांमुत अध्याय 12 चे पठण करणार आहोत. श्री गणेशाय नमः. करया जगद्गुरुद्वार, हरावया भुवार, वारंवार परमेश्वर, नाना अवतार धरितसे, भक्तजन तारणार्थ, अक्कलकोटी श्री दत्त, यतिरूपे प्रकट होत, तेची श्री समर्थ स्वामी गताध्यायाचे अंती. बाळप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुनी, दृष्टी आनंद पोटी, नचमावे त्याच दिवशी. श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्रीजवळी, दर्शन इच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊनी हाती, गर्दी माझी प्रवेश करीती, स्वामी सन्निन्व पातले, आजानु बाहू सुहास्यवदन, श्री स्वामी मूर्ती पाहून, बाळप्पाने घ्यावून, दृढ चरण धरियले, येऊन या भानावरती, श्रीचरणाची सोडिली मिठी, ब्रह्मानंदन माये पोटी, स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भुतळी, उठून या काय केली एक लीला, एक विचित्र, सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी, प्रेसे करोनी बाळप्पावरचे प्रेम एशा कृतीने दाविले. त्या सर्व एक जहागीरदार ते होते, बिहऱ्याड्यावर स्वयंपाक करोनी, तयार म्हणती जाऊ दर्शना, म्हणती जाऊनी स्वामीसी, अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणूनी तयांशी. बाळप्पा तेव्हा चालले, या समयी श्री समर्थ असती रूपमंदिरात, राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय, मार्गावरून परतले, सत्वर बिराडावरी आले, तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन, नित्य प्रातःकाळी उठून, षष्टक मार्ते आचरून, घेऊन स्वामी दर्शन, जपा लागी बैसावे, श्री शंकर उपास्य देवत, त्यांचे करावे पूजन नित्य, मध्यान्ह येता आदित्य जपानुष्ठान, आटपावे करी झोळी घेऊनी, श्री स्वामी जवळ येऊनी, मस्तक ठेवूनी चरणी, जावे भिक्षे कारणे, मागून या मधु करे, मग यावे बिराड्यावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे, घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान, एशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. छोडप्पा आदी करून सेवे करी, बहुत जन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी तयांची बाई आज्ञा करी येशी, आपणही श्री सेवेशी, करीत जावे आनंदे, बहुत जन सेवे करी, बाई मुख्य त्या माझरी सर्व अधिकार तिच्या करी. व्यवस्थेचा होता पे, या कारणे आपसात भांडणे होती, सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पाने पाहुनी, नाना युक्ती योजून, मोडून टाकिले भांडण, एक चित्ते सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी, संतोष स्वामींप्रती, दृढ भाव घेऊन चित्ती स्वामी सेवा करीती, आनंदे ऐसे लोटता. काही दिवस बाळप्पाची शरीरास व्याधी जडली, रात्रंदिवस चैन नसे, क्षणभरी भोग भोगीला, काही दिनी कागदाची थोडी बेंबुतीने पडली, ती पाहता उकलोन विष त्यात निघाले. पूर्वी कोणा वृत्तेने बाळप्पाशी यावे मरण, विष दुधले कानोल्यातून, पडले आज बाहेर, आम्ही कृपेने आजवरी, गुप्त असे उदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी, वावे लिखित विधीचे, प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी, मग यावे परतोनी. स्वामी कारणे हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थांशी, आपण सांगोनी बाळप्पाशी शंकर पूजनी वर जावे. तैशी आज्ञा तयांप्रती एके दिनी समर्थ करीती, परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा, जाण हे नसेल सत्यपूर्ण, विनोद केला निश्चय, पूजा करणे उचित, न करावे हेची सत्य, त्यापरी चिठ्ठिया लिहित. प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी तयातून, उचलून पाहता, वाचून करावेचे पूजन, ती माझी लिही लेसे, तेव्हा सर्व अंती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली, ही भानगड पाहिली. श्रीपाद भटजीने श्रीपाद भट एके दिवशी
काय बोलती. बाळप्पासी दारा पुत्र सोडून देशी, आपण तेथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकोनी बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐसीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांशी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी. बाळप्पा ऐसे ऐकोनिया समर्थ हास्यमुख काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथ करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थन देती आज्ञेसी, तरी टाकूनी चिड्यांची आज्ञा द्यावी. आपण तयांचे कपट न जाणुनी. अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयन त्यांनी टाकिल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी, तेथे राहुनी चाकरी करी. ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. ऐसा दूर तयांप्रती करीतील यती दयाळ. इति श्री स्वामीचरित्र सारांभूत. नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत. दशोध्याय. द्वादशाय. गुढहा. श्रीराजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ.